नमस्कार. अकोले ट्रेकर्स ग्रुपच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अकोले ट्रेकर्स ग्रुप आज आलेला आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याच्या या डांग जिल्ह्यामध्ये जिथं एव्हरग्रीन फॉरेस्ट आपल्याला दिसतंय. प्रचंड सागाचे मोठमोठे झाडं आहेत. उंच उंच सागाचे वृक्ष या ठिकाणी जंगलात आम्हाला आढळलेले आहेत आणि इतकं जंगल डोळ्याला असं सुख अनुभवतोय आम्ही हे सगळं या गुजरात राज्यातलं डांग जिल्ह्यातलं जंगल पाहून. खरं तर डांग जिल्हा हा भारतातले जे काही निवडक जिल्हे आहेत ज्या ठिकाणी एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे, अशा एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये हा गुजरातचा डांग जिल्हा मोडतोय. खूप सारे जंगल, नद्या, त्यानंतर आजही या नद्यांना या भागात पाणी आहे. आम्ही ज्या भागात आलेलो आहे हा खरं तर एक धार्मिक असा हा परिसर आहे. आम्ही इथं शबरी धाम या ठिकाणी सकाळी गेलो होतो, जिथं रामायणाचा संदर्भ आहे. राम आणि लक्ष्मण यांना शबरी या ठिकाणी भेटली होती आणि शबरीनं उष्टे बोर आपले रामाला या ठिकाणी खायला दिलेले होते. त्यानंतर आम्ही इथं पंपा सरोवर मध्ये गेलो, ज्या पंपा सरोवर मध्ये शबरी आणि हनुमान यांनी अंघोळ केलेली आहे. असं धार्मिक दृष्ट्या, रामायणाच्या दृष्ट्या खूप महत्वाचं असं ठिकाण आहे. खरंच आम्हाला जंगल खूप आवडलं आणि म्हणून आमची इच्छा झाली की या जंगलातला एक छोटासा व्हिडिओ घ्यावा. असे जंगल आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये फारसे आढळत नाही. त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे जंगल आहे, पण सागाचं जंगल आपल्याला कमी प्रमाणात आढळतं. तर गुजरात यासाठी आम्हाला खूप आवडला, हा डांग जिल्हा खूप आवडला आणि हा सगळा आमचा अकोले ट्रेकर्स ग्रुप. आपल्याला आवडलं हे जंगल. मग काय भाकरी आहेत का? अच्छा, काय भेटणार तर लिहावा ना.